पालघरचे शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे काल रात्रीपासून गायब आहे. आपण सगळ्यांनी बघितलं की 10वीच्या परीक्षेत दुसऱ्यांदा गणितात नापास झालेला एखादा मुलगा किंवा मुलगी हिनं ज्याप्रमाणे धाय मोकलून रडावं, भोकाडा पसरावा, तसा भोकाडा काल सायंकाळी वनगा यांनी पसरला होता. कारण शिंदेंच्या शिवसेनेचे 40 पैकी 39 आमदार हे पुन्हा आमदार होणार आहेत, त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. पण वनगा यांचं मात्र तिकीट कापलं गेलं आणि त्यामुळे वनगा हे अत्यंत नाराज झाले आणि त्यांनी रडायला सुरुवात केली कॅमेरासमोर. आणि त्यानंतर रात्री 11:30-12च्या सुमारास वनगा हे नॉट रिचेबल झाले. ते अजूनही कुठे आहेत, कुणाकडे आहेत, कुणासोबत आहेत याचा पत्ता लागत नाही. आपल्याला माहिती असेल की श्रीनिवास वनगा यांचे वडील चिंतामण वनगा हे भारतीय जनता पार्टीकडून इथून म्हणजे पालघर, डहाणू या परिसरामधून हे अगोदर आमदार झाले, त्यानंतर खासदार झाले. 2009मध्ये चिंतामण वनगा हे आमदार झाले. त्यानंतर 1996 असेल, 1999 असेल, 2014 असेल, ह्या सगळ्या काळामध्ये हे आमदार झाले चिंतामण वनगा. त्यानंतर मात्र 2018मध्ये त्यांचं अचानक निधन झालं आणि त्यानंतर श्रीनिवास वनगा यांना भाजपने उमेदवारी द्यायला नकार दिला आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवसेनेत आणून त्यांना उमेदवारी दिली आणि 2019च्या निवडणुकीमध्ये श्रीनिवास वनगा हे आमदार झाले. त्यानंतर जर आपण बघितलं तर म्हणजे शिंदे यांनी 2-2.5 वर्ष सरकारला, महाविकास आघाडी सरकारला पूर्ण झाल्यानंतर बंड करेपर्यंत ते उद्धव ठाकरेंच्या सोबत होते. पण त्यानंतर मात्र त्यांनी अन्य आमदारांप्रमाणेच श्रीनिवास वनगा यांनी सुद्धा शिंदेंची साथ देण्याचा निर्णय घेतला. आता श्रीनिवास वनगा यांचं तिकीट का कापलं गेलं याची जी चर्चा सुरू आहे, तर असं कळतं की ठाण्याचे खासदार नरेश मस्के आणि कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी एक सर्व्हे केला. शिंदेंच्या आमदारांच्या एकूण कारकिर्दीबद्दल, त्यांच्या लोकप्रियतेबद्दल, त्यांना जो निधी दिला त्यांनी तो आपापल्या मतदारसंघामध्ये खर्च केला, त्याचं काय नेमकं झालं, त्याच्यातून किती मतदार खुश आहेत त्याचा एक सर्व्हे केला आणि त्यामध्ये असं निष्पन्न झालं की श्रीनिवास वनगा यांचा जनसंपर्क हा अत्यंत कमी आहे. दुसरा आणखीन एक त्यांच्याबद्दलचा मुद्दा उपस्थित झाला, तो म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचे एक पदाधिकारी राजेश शहा यांच्याशी वनगा यांची खूप जवळीक होती. त्यांच्या कार्यालयात बसून वनगा हे अनेक निर्णय घेत होते. आमदार निधी असेल, अन्य कामं असेल, ह्याचे अनेक निर्णय हे शहा यांच्या कार्यालयात होतात. आता हे शहा कोण आहेत, तर हे शहा तेच आहेत की वरळीला एक हिट अँड रनचं प्रकरण झालं, त्याच्यामध्ये एका मुलाला अटक केली. तो मुलगा ह्या शहांचाच मुलगा आणि त्यानंतर त्यांचं शिंदेंच्या शिवसेनेतलं पदसुद्धा, जे काही उपनेता वगैरे असं जे काही पद होतं ते काढून टाकण्यात आलं. आणि त्यामुळे मग आता झालं असं की वनगा यांचं तिकीट कापल्यानंतर मग राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. गावित यांची या परिसरामध्ये, पालघर वगैरे परिसरामध्ये एक वोट बँक आहे. एक 15 ते 16 हजार वोट हे गावित स्वतःच्या ताकदीवरती इथं मिळवू शकतात. यापूर्वी गावित हे सुद्धा या इथं निवडणुकीत लढलेले आहे आणि त्यामुळे गावितांना ही उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. दुसरं असं की महाविकास आघाडीतून वनगा यांना तिकीट मिळू शकलं असतं, पण तिथं गावित यांचेच साडू आहेत जयेंद्र दुबळा म्हणून, त्यांना तिकीट दिलेलं आहे महाविकास आघाडीने. त्यामुळे वनगा यांच्यासाठी महाविकास आघाडीचं सुद्धा दार पूर्णपणे बंद झालं आणि त्यामुळे ते एक वैफल्यग्रस्त झाले, निराश झाले. आणि त्यामुळे साहजिकच जेव्हा त्यांना असं लक्षात आलं की आता आपला पुन्हा आमदार होण्याचा मार्ग हा पूर्णपणे बंद झालेला आहे, तेव्हा श्रीनिवास वनगा हे अत्यंत दुःखी कष्टी झाले आणि त्यांनी कॅमेराच्या समोर आपलं दुःख व्यक्त केलं, आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या पत्नीच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहू लागले.
आणि हे सगळं झाल्यानंतर हे मीडियाच्या समोर काल झाल्यानंतर काल रात्री अशी माहिती मिळते, म्हणजे पालघर डहाणू या परिसरातले पत्रकारच सांगतायत की हे जे राजेश शहा आहेत की ज्यांच्या साथीनं ते कामकाज करत होते, ते राजेश शहा त्यांच्या घरी गेले आणि त्यानंतर राजेश शहा यांच्याबरोबरच श्रीनिवास वनगा बाहेर पडले आणि तेव्हापासून ते नॉट रिचेबल आहे. आता कदाचित असंही असू शकेल की म्हणजे वनगा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता, आजचा मंगळवारचा. त्यामुळे आजच्या दिवशी वनगा यांनी अपक्ष जाऊन अर्ज भरू नये यासाठी सुद्धा कदाचित त्यांना कुठंतरी एखाद्या गुप्त ठिकाणी नेऊन ठेवलेलं असू शकतं. आणि उद्या परवा जेव्हा केव्हा स्वाभाविकच आता उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता तर मावळलेली आहे त्यांची. त्यामुळे त्यानंतर हे वनगा आपल्याला पुन्हा त्यांच्या घरी परतलेले दिसू शकतात. पण एक गोष्ट निश्चितच मानली पाहिजे किंवा मान्य करायला हवी, ती म्हणजे वनगा यांच्या रूपाने केवळ एकमेव आमदाराचं तिकीट हे शिंदेच्या शिवसेनेने कापलेलं आहे. हीच काहीशी परिस्थिती आपल्याला जर दिसते ती भाजपच्याही बाबतीमध्ये दिसते. भाजपनी म्हणजे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, अन्य राज्य असतील, इथं 35% विद्यमान आमदारांची तिकीटं कापली. पण महाराष्ट्रामध्ये 2 पक्षांचे 4 पक्ष झाले, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना फुटली आणि शिंदेची शिवसेना निर्माण झाली. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि अजित पवार यांच्याही नेतृत्वाखालची एक राष्ट्रवादी झाली. आणि ह्यामुळे झालंय असं की आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही उमेदवाराला जर समजा इथून तिकीट नसेल मिळत तर तो तिथं जातो, दुसऱ्या राष्ट्रवादीत जातो, दुसऱ्या शिवसेनेत जातो आणि तिकीट मिळवतो. आणि हे असा ऑप्शन तयार झाल्यामुळेच मला असं वाटतं की एक वनगा यांच्यासारखाच अपवाद आहे की शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा एकाच आमदाराचं तिकीट कापणं शक्य झालं किंवा त्याच्या पलीकडे कुठलाही निर्णय अन्य आमदारांच्या बाबतीत घेता आला नाही. म्हणजे आपण अगदी ठाणे जिल्ह्यात बोलायचं तर बालाजी किणीकरांबद्दलही एक नाराजी व्यक्त होत होती किंवा अन्यही काही आमदार होते. म्हणजे कल्याण पश्चिममध्ये विश्वनाथ भोईर यांचं तिकीट किंवा उमेदवारी ही सुद्धा अखेरच्या क्षणापर्यंत लटकून ठेवली होती. तर असं होतं. किंवा आता भाजपच्या बाबतीत म्हणायचं तर कल्याण पूर्वेमध्ये गणपत गायकवाड यांनी भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला, पण तरीसुद्धा त्यांच्या पत्नीला शेवटी भाजपला तिकीट द्यावं लागलं, कारण त्यांना माहीत होतं की ही जर तिकीट दिलं नाही तर कदाचित इथं गायकवाडांची नाराजी भाजपला महागात पडू शकते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं की वनगा हे अपवाद आहे आणि त्यामुळेच वनगा यांनी जो पोसरलेला भोकाडा आहे किंवा ते जे काही ओक्साबोक्षी रडलेत त्याचं वेगळेपण आहे. आता वनगा सुखरूप लवकरच आपल्या घरी परत यावेत हीच आपली इच्छा आहे. रिजनल डायरीजमध्ये आपण इथंच थांबूया. नमस्कार.